ओके, ठीक आहे. लास्ट लेक्चर आपण साईनचा फॉर्म्युला पाहिला होता, बरोबर आहे. आज नेक्स्ट फॉर्म्युला घेऊया. साईनचा फॉर्म्युला नंबर किती होता? फॉर्म्युला नंबर 5. पुढे फॉर्म्युला नंबर 6. फॉर्म्युला नंबर 6. ओके, फॉर्म्युला नंबर 6 आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x. डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x. आता बघा, डेरिव्हेटिव्ह घेताना एक सिंपल एक रूल सांगतो. तो जर रूल लक्षात राहिला तर तुम्ही सायन्स रूल संपून जाईल. तेव्हा जर डेरिव्हेटिव्ह घेत असताना तुम्ही ज्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेताय, म्हणजे मी तर पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेतोय cos, जर त्याची सुरुवात 3 झाली तर आन्सरला मायनस साईन जाईल. मायनस. हा मायनस का आला? कारण तुम्ही ज्याचा डेरिव्हेटिव्ह घेताय सुरुवात कशी झाली? 3 झाली. उद्योग समजला प्रत्येकाला? ओके, मग काल आपण साईन डेरिव्हेटिव्ह घेतला होता. साईन मध्ये सुरुवात 3 होती का? नव्हती. मग आपण प्लस साईन घेतलं, म्हणजे साईन घेतलं आणि सुरुवात कशी झाली? 3 आहे. का आला इथे? मायनस. मग डेरिव्हेटिव्ह घ्यायला लक्षात ठेवायचं, जर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची सुरुवात 3 झाली तर आन्सरला काय टाकायचं? मायनस टाकायचं. ओके, कॉसचा डेरिव्हेटिव्ह, साईनचा डेरिव्हेटिव्ह जर कॉस आहे तर कॉसचा डेरिव्हेटिव्ह होतो साईन, पण ऑलरेडी मायनस आलेला आहे. मग हा आहे तुमचा डेरिव्हेटिव्ह 6वा फॉर्म्युला. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स इज इक्वल टू मायनस साइन एक्स. हे लक्षात ठेवा, मायनसचा गुण होत असेल तर आयडिया सांगितली. काय आयडिया आहे? जर तुम्ही ज्याचा डेरिव्हेटिव्ह घेताय त्या फंक्शनची सुरुवात जर 3 झाली तर काय करायचं? आन्सरला मायनस लिहायचं. उद्योग समजला प्रत्येकाला? मग काल आपण जे डेरिव्हेटिव्ह घेतला होता साईनचा, तिथे सुरुवात 3 नव्हती, मग मायनस लिहिला का? नाही लिहिला. आज सुरुवात 3 झाली तर मायनस लिहिला. उद्योग समजला प्रत्येकाला? ओके, याचा जनरल फॉर्म्युला घ्या. ओके, मग आता जनरल फॉर्म्युला काय होईल? या एक्सच्या ऐवजी काय रिप्लेस करायचा? एफ ऑफ एक्स. म्हणजे इथं होणार डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ऑफ एफ ऑफ एक्स. ओके, आता परत नीट ऐका बरं, इकडे बघा. सगळ्यात पहिला मुद्दा, इथे आउटर फंक्शन कोणतं आहे? कॉस. आणि एफ ऑफ एक्स हे काय आहे? इनर फंक्शन, बरोबर आहे. म्हणजे एकाच देखील किती फंक्शन आले? 2 फंक्शन. मग चेन रूल काय सांगतो? सर्वात पहिले आउटर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्या. कोणा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा मला? कॉस, बरोबर आहे. मग कॉसची सुरुवात 3 झाली, तुम्ही ज्या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह घेताय ते सुरुवात 3 झाली ना, मग सुरुवात जर 3 झाली तर आन्सरला मायनस लाईन, बरोबर आहे. जर सुरुवात 3 झाली तर आन्सर ला मायनस साईन टाकलं, मायनस. कॉस डेरिव्हेटिव्ह मायनस साईन, त्यावेळेस आतलं फंक्शन ऍज इट इज. म्हणजे आपण आउटर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर इनर फंक्शन बदलायचं नाही. इनटू आता इनर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, तेव्हा डेरिव्हेटिव्ह काय होईल? एफ डॅश ऑफ एक्स. हा आला तुमचा जनरल फॉर्म्युला. ओके, फॉर एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 1 घ्या. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ऑफ एक्स रेज टू 7
घ्या बरं डेरिव्हेटिव्ह याचा. काय येईल डेरिव्हेटिव्ह? सर्वात पहिलं इथे इनर आउटर फंक्शन होता यायला पाहिजे. तेव्हा कॉस हे आउटर फंक्शन आहे आणि x⁷7 हे इनर फंक्शन, बरोबर आहे ना? ओके. आता कॉसची सुरुवात ज्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे त्याची सुरुवात कशी झाली? सी. मग तुम्हाला काय म्हटलं, तुम्ही त्याचा डेरिव्हेटिव्ह घेताय, जर त्या फंक्शनची सुरुवात जर सी ने झाली तर आन्सरला काय करायचं? मायनस. मग ठीक आहे, सी ने सुरुवात मायनस. ओके. कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय होणार मग? मायनस साइन. ते आतलं फंक्शन आहे असं इंटू, आता मात्र ते आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय होईल? x⁷7. म्हणजेच जर नेक्स्ट स्टेपला मी घेतलं तर मायनस साइन ऑफ x⁷7 इंटू ह्या x⁷7 डेरिव्हेटिव्ह किती? 7 इंटू x⁻⁶. काय x⁻n चा फॉर्म्युला? जो पॉवर मल्टिप्लायला, जो पॉवर आहे इथे, तो पॉवर मल्टिप्लायला घ्या. इथे पॉवर किती होता? 7. तो घेतला मल्टिप्लायला आणि पॉवर 1 ने कमी करायचा. 7 चा किती करायचा? 6. आता मला मी ते होणारा घोळ सांगतो. इथे हा जो x⁻7 आहे आणि 7 इंटू x⁻6 आहे, काही जण याचं मल्टिप्लिकेशन करून टाक, बरोबर आहे? हे मल्टिप्लिकेशन होत नाही. कारण याला म्हणजे फक्त सांगत नाही होत नाही, हे पण आता का होत नाही. बाजू हा जो x⁻7 आहे, साईनच्या समोर आला म्हणजे हा आहे अँगल. पण हा जो आहे हा काय? हा नंतर घेतलेला डेरिव्हेटिव्ह, हा आहे नंबर. म्हणजे याला युनिट नाहीये पण याला युनिट आहे, रेडियन्स, बरोबर आहे? मग दोन वेगवेगळ्या युनिट मधल्या क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन होतं का? नाही होत. मग बाळांनो हा डोक्यात ठेवा की आपण हा याला नंतर बाजूला घेऊन डेरिव्हेटिव्ह वेगळा घेतलेला आहे, त्यामुळे हा अँगल आहे, हा नंबर आहे, मल्टिप्लिकेशन होणार नाही. फक्त आपण असं करणार की याला पुढे लिहूया म्हणजे जास्त गोळ होणार नाही. मग तो जर पुढे घेतला तर हा जो पहिला आलेला मायनस आहे कसा घेतो? मायनस 7 इंटू x⁻6 इंटू साइन ऑफ x⁻7. हा आला बाळांनो डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ऑफ x⁻7. ओके, अडचण बोला बरं. बाळांनो अडचण? हा, तिथे तुम्हाला वाटलं दुसरा फॉर्म्युला मी जो x⁻7 डेरिव्हेटिव्हला फॉर्म्युला घेतलाय, पुढे जागा असेल तुम्हाला वाटत असेल का फॉर्म्युला लिहायचा आहे, तुम्ही फॉर्म्युला लिहू शकताय. कोणता? x⁻n डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला लिहू शकतो आपण. सेकंड, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ऑफ लॉग x. घ्या बरं डेरिव्हेटिव्ह. काय येईल डेरिव्हेटिव्ह? सर्वात पहिले आउटर फंक्शन कोणतं बाळांनो? कॉस. सुरुवात कशी झाली? सी. लॉग ऑफ एक्स हे काय आहे? इनर फंक्शन. मग कॉसचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, स्टार्ट विथ काय करायचो? सी. सी ने स्टार्ट जर झाला नाही, बरोबर आहे? मग कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय होतो? मायनस साइन इनर फंक्शन ऍज इट इज लॉग 1 इंटू पुढे काय असणार? डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट लिहितो 1/x. काही फरक पडेल का डायरेक्ट लिहिल तर? किंवा स्टेप वाढवायची? राहू द्या.
डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स, म्हणजेच फायनल आन्सर येणार आहे मायनस साइन ऑफ लॉग एक्स इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह येईल 1/x. तुम्हाला वाटलं तुम्ही रिझनिंग मध्ये फॉर्म्युला लिहू शकता आणि मग फायनल आन्सर असे देईल मायनस साइन ऑफ लॉग एक्स अपॉन एक्स. चला बाळांनो, फायनल आन्सर. हा होता डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स. अडचण बोला बरं, फॉर्म्युला समजलाय. आता हा गोंधळ पण संपला असेल तुमचा, मायनस कधी घ्यायचं प्लस कधी घ्यायचं. जर तुम्ही ज्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेताय, जर त्या फंक्शनची सुरुवात जर सी झाली तर आन्सरला मायनस टाकायचं, आणि जर सुरुवात सी नसेल तर मग एक्झाम्पल नुसार जे साईन ते साईन. उद्योग समजलाय. ओके, नेक्स्ट फॉर्म्युला घेऊ. फॉर्म्युला नंबर 7, डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x. tan x. ओके, आता बघा सगळ्यात पहिली शंका माझी, स्टार्टिंग सी आहे का रे, मग मायनस घ्यायचा का नाही, म्हणजे मायनसचा गोल संपला. पहा, मायनस घ्यायचा नाही, मग tan x चा डेरिव्हेटिव्ह काय होतो, सेक्स स्क्वेअर एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x इज सेक्स स्क्वेअर एक्स. मग जनरल फॉर्म्युला घ्या आता. जनरल फॉर्म्युला, डेरिव्हेटिव्ह ऑफ tan of f of x. ओके, tan f of x चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. काय करणार, सर्वात पहिले इथे आउटरला tan आहे, इनरला f of x. म्हणजे आउटर फंक्शन कोणतं आहे, tan, आणि इनर फंक्शन f of x. चेन रूल काय सांगतो, सर्वात पहिले आउटर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेऊन टाक. मग tan चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, सेक्स स्क्वेअर. 2 मिनिटं एक्स विचार करू नका. tan चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, सेक्स स्क्वेअर. मग इसका tan चा डेरिव्हेटिव्ह काय होणार, सेक्स स्क्वेअर. इनर फंक्शन f of x ऍज इट इज. मी फक्त tan चा डेरिव्हेटिव्ह घेतला सेक्स स्क्वेअर, f of x बदलला का नाही. मग ज्यावेळेस आपण आउटर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतो तर इनर फंक्शनला हात लावायचा नाही, तसंच ठेवायचं. इनटू त्या इनर फंक्शनचा परत डेरिव्हेटिव्ह, f of x चा डेरिव्हेटिव्ह काय होईल, f डॅश ऑफ x. हा झाला मला तुझा तोच फॉर्म्युला युजिंग चेन रूल. ओके, आता ते एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल नंबर 1, डेरिव्हेटिव्ह ऑफ tan of sin x. मला ट्रिग्नॉमेट्री वापरून सिम्प्लिफिकेशन करायचं नाहीये, मला फक्त डेरिव्हेटिव्ह पाहिजे. तुम्ही ट्रिग्नॉमेट्री वापरूच नका, डायरेक्टली फक्त डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं. सध्या आपलं टार्गेट फक्त डेरिव्हेटिव्ह फाइंड करणं आहे. ट्रिग्नॉमेट्रीचे बाकीचे फॉर्म्युले कसे वापरायचे, काय वापरायचे, कन्व्हर्जन कसं करायचं, सिम्प्लिफिकेशन कसं करायचं, हा नंतरचा पार्ट आहे. पहिला मुद्दा हा याचा डेरिव्हेटिव्ह जमला पाहिजे. झाला डेरिव्हेटिव्ह. ओके, इथे आउटर फंक्शन कोणतं आहे, tan. स्टार्टिंग सी आहे का नाही, मग मायनस घ्यायची गरज नाही. मग tan चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, सेक्स स्क्वेअर. असलं फंक्शन त्यावेळेस कोणतं इनर फंक्शन, ते ऍज इट इज.
म्हणजे आपण डेरिव्हेटिव्ह फक्त कोणाचा घेतला, आउटर फंक्शनचा. इनर फंक्शनला हात लावला का अजून, मग इनर फंक्शन ऍज इट ठेवलं होतं. इंटू, आता त्याला इनर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, इंटू इनर फंक्शन काय आहे, साइन एक्स, त्याचा घ्यायचा डेरिव्हेटिव्ह, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन. ओके, चेन रूल वापरलाय. ओके, सेक्स स्क्वेअर ऑफ साइन एक्स इंटू साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह स्टार्टिंग स्पीड आहे नाही, मग साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होईल, कॉस एक्स. पण आता हा कॉस एक्स आणि साइन एक्स एकमेकाला मल्टिप्लाय का, नाही, फक्त डोक्यात ठेवायचं, नंतर घेतलेला डेरिव्हेटिव्ह पुढे लिहायचं. हा डेरिव्हेटिव्ह फक्त मी इथं पुढे लिहितो. म्हणजे काय होईल, कॉस एक्स इंटू सेक्स स्क्वेअर ऑफ साइन एक्स. हा आला डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन ऑफ साइन एक्स. अडचण बोला बरं, फॉर्म्युला समजलाय. ओके, नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन ऑफ 5 raised to x. Derivative of tan of 5 raised to x. करा बरं सॉल्व. तुम्हाला जिथं गरज वाटेल तिथं तुम्ही फॉर्म्युले लिहू शकताय. ओके, सोल्युशन. सर्वात पहिले आउटर फंक्शन कोणतं आहे, टॅन, आणि 5 raised to x हे काय आहे, इनर फंक्शन आहे, बरोबर आहे. चेन रूल काय सांगतो, जर एकाच एक फंक्शन यायला लागले तर काय करायचं, सर्वात पहिले बाहेरच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. मग टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय होईल, सेक्स स्क्वेअर. ज्या वेळेस आपण आउटर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतो तेव्हा इनर फंक्शनला हात लावायचा नाही, मग ते फंक्शन ऍज इट इज ठेवलं, इंटू टॅनचा डेरिव्हेटिव्ह घेऊन झाला. हा पहिलं आतला फंक्शन ऍज ठेवलं, आता त्या आतल्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 raised to x. ओके, इथपर्यंत अर्थ वाटते. हा, आता 5 raised to x हे कोणतं फंक्शन आहे, एक्सपोनेन्शियल फंक्शन. बेसला नंबर आहे आणि पॉवरला व्हेरिएबल आहे, बरोबर आहे. म्हणजे a raised to x चा फॉर्म्युला अप्लाय होईल इथे. मग a raised to x चा फॉर्म्युला काय आहे, आता हा जो डेरिव्हेटिव्ह घेतलाय त्याचाच ठेवला आहे, इंटू हा डेरिव्हेटिव्ह काय होईल, a raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, a raised to x इंटू लॉग ऑफ a. मग 5 raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय होईल, 5 raised to x इंटू लॉग ऑफ. तुम्हाला वाटलं या स्टेपला पुढे मला फॉर्म्युला लिहायचा आहे, तुम्ही a raised to x चा फॉर्म्युला लिहून ठेवू शकता. ओके, माझा भावना हा नंबर आहे, इथे हा अँगल आहे, हा इकडचा नंबर आहे, फक्त हा पुढे लिहायचा. ट्रिग्नोमेट्रीला रूल डोक्यात ठेवायचा असतो, जो तुम्ही नंतर डेरिव्हेटिव्ह घेता ना तर तो पुढे जायचा आहे. म्हणजे तुम्हाला हा डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन ऑफ 5 raised to x याचं आन्सर भेटलं 5 raised to x इंटू लॉग ऑफ 5 इंटू सेक्स स्क्वेअर ऑफ 5 raised to x. अडचण बोला बरं, अरे बाळांनो अडचण, सिंपल वाटतंय हे. ओके, नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल तुम्हाला आता लगेच. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन ऑफ लॉग एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan of log x. डायरेक्ट सिंगल स्टेप आन्सर आहे, प्रत्येकाने सॉल्व करायचंय.
ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन ऑफ लॉग एक्स. तर पहिले आउटर फंक्शनला टॅन आहे, टॅनचा डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअर, इनर फंक्शनला लॉग एक्स इंटू पुढे डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचा, लॉग एक्सचा. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट लिहिलं चालेल, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह येईल 1/x. बरोबर आहे. इथे वाटत तुम्ही रिझनिंग घेऊ शकता. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इज 1/x. आणि फायनली हे फक्त रिअरेंज करून जर लिहिलं तर मला असं भेटणार आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन ऑफ लॉग एक्स इज इक्वल टू सेक्स स्क्वेअर लॉग एक्स अपॉन एक्स, किंवा एक विनाश लिहिलं असेल 1/x इंटू सेक्स स्क्वेअर ऑफ लॉग एक्स. काही फरक पडत नाही, दोन्ही आन्सर एकच आहे. ओके बाळांनो, फॉर्म्युला नंबर 7. आता स्क्रीनशॉट टाकायचं मी बंद करणार आहे. प्रत्येकाने प्रॉपरली लेक्चर करा. स्क्रीनशॉट घ्यायची हौस असेल तर रेकॉर्डिंग लेक्चर मध्ये जाऊन घेत बसायचे स्क्रीनशॉट. ओके, नेक्स्ट फॉर्म्युला नंबर 8. फॉर्म्युला नंबर 8, डी डी एक्स ऑफ टॅन एक्स नंतर फॉर्म्युला कोण असणार, कॉट एक्सचा. ओके, आता मला एक सांगा, डेरिव्हेटिव्ह काही येऊ द्या पण तो प्लस असेल का मायनस असेल का, सी ने स्टार्ट झाला म्हणजे आता आपलं हे तर काय झालं की इथे काय झालंय, कॉट एक्स स्टार्ट विथ सी झालाय. यापूर्वी आपल्या डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले पाठ म्हणजे मायनस प्लस लक्षात राहत होतं, कधी मायनस घ्यायचं कधी प्लस घ्यायचं. आता आज झालं, आता मायनस प्लस लवकर लक्षात राहायचं की जर क्वेश्चन मध्ये जर त्या फंक्शनची सुरुवात जर सी ने आली तर आन्सरला बिनधास्त कोण साईन टाकायचं, मायनस. पुढे डेरिव्हेटिव्ह काही येऊ, बरोबर आहे, पण साईनचा कोण जाता होणार नाही. मग कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे मायनस. आता समोर टॅन एक्सचा फॉर्म्युला आहे, टॅनचा डेरिव्हेटिव्ह जर सेक्स स्क्वेअर आहे तर कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय होईल, पुढे होणार हा मायनस कोसेक स्क्वेअर एक्स मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. ओके, बघा अडचण, अरे अडचण काय याच्यामध्ये, मग जनरल फॉर्म्युला लिहा बरं. लिहा जनरल फॉर्म्युला. काय जनरल फॉर्म्युला, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट ऑफ एफ ऑफ एक्स, कॉट एफ ऑफ एक्स. बाजू नीट लक्षात घ्या, कॉट हे आउटर फंक्शन आहे, एफ ऑफ एक्स हे इनर फंक्शन आहे, बरोबर आहे. मग सर्वात पहिले डेरिव्हेटिव्ह घ्यायचा कोणाचा, आउटर फंक्शनचा. मग कॉटचा डेरिव्हेटिव्ह येताना स्टार्ट विथ सी झाल्यामुळे मायनस कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय होतो, मायनस कोसेक स्क्वेअर इनर फंक्शन ऍज इट इज एफ ऑफ एक्स इंटू शेवटी त्या एफ ऑफ एक्सचा परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, एफ डॅश ऑफ एक्स. अडचण बोला बरं, अरे फॉर्म्युलामध्ये काय अडचण आहे. ओके, मग याचं एक्झाम्पल घेऊया. फर्स्ट एक्झाम्पल, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट ऑफ एक्स क्यूब डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट ऑफ एक्स क्यूब. ओके, काय येईल डेरिव्हेटिव्ह,
सर्वात पहिले आउटर फंक्शन काय इथे कॉट, इनर फंक्शन काय आहे x⁻³ बरोबर आहे. मग काय करायला लागेल सर पहिले कॉट, कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय होतो स्टार्ट विथ सी झाला म्हणजे मायनस cos⁻². तसं आतलं फंक्शन बदलायचं नाही, आतलं फंक्शन ऍज इट इज x³ इंटू हा. आता हा डेरिव्हेटिव्ह तो घेतला तो फक्त कोणाचा घेतला रे आपण आउटर फंक्शनचा, इनर फंक्शन बाकी अजून. मग इनर फंक्शन डेरिव्हेटिव्ह पुढे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x⁻³ बरोबर आहे का. ओके, विच कॅन बी रिटन ॲज मायनस cos⁻² x³ इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x³. तो जो काही पॉवर मल्टिप्लायला आहे, मल्टिप्लाय असणारा सॉरी पॉवरला जो आहे नंबर तो मल्टिप्लायला घ्या. पॉवरला किती आहे 3, तो घेतला मी मल्टिप्लायला आणि पॉवर इकडे कमी करायचा, रिड्यूस करायचा. 3चा किती होईल अडचण. ओके, आता बघा इथे हा जो आला हा नंबर आहे, सॉरी हा अँगल आहे आणि हा जो आला हा काय नंबर, फक्त हा पुढे लिहायचा म्हणजे माहिती भेटणार आहे फायनल आन्सर. देअरफॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट ऑफ x³ मायनस 3x² इंटू cos⁻² x³. अडचण बोला बरं, अडचण. ओके, नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट ऑफ √x. √xचा आपण सेपरेट काय फॉर्म्युला घेतलेला नाहीये, पण तुम्हाला मी लिहून दिलं होतं नोटमध्ये का √xचा फॉर्म्युला डायरेक्ट डोक्यात ठेवायचा, तर भरपूर वेळेस √x येणार आहे. आता ज्यांची प्रॅक्टिस झाली असेल बऱ्यापैकी, कारण प्रत्येक फॉर्म्युल्याला आपण 2 ते 3 एक्झाम्पल देऊ राहिलोय. मग आता 8 पर्यंत म्हटलं तरी कमीत कमी 16 ते 24 एक्झाम्पल झाले प्रत्येक फॉर्म्युल्यानुसार, बरोबर आहे. आतापर्यंत जर फॉर्म्युले पाठ झाले तर 1 स्टेप आन्सर लिहित असेल काही जण पाठ एका स्टेप मध्ये, तरी प्रॅक्टिस कशी आहे आता का. ओके, सर्वात पहिले तुम्हाला सांगा आउटर फंक्शन कोणतं राहणार कॉट, स्टार्ट विथ काय आहे सी. स्टार्ट विथ सी म्हणजे बाकी सगळं गेले खड्ड्याचं मायनस 10 आहे 100%. बाकी सगळं येऊन का नाही आता मायनस 10 बरोबर आहे. मग कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय होतो मायनस cos⁻². त्यावेळेस इनर फंक्शन आपण आतापर्यंत फक्त आउटर फंक्शनचा विचार केला, इनर फंक्शन त्यावेळेस कसं ठेवायचं ऍज इट इज इंटू पुढे घ्यायचा डेरिव्हेटिव्ह ऑफ √x. ओके, मग आता बघा हा आला मायनस cos⁻² √x इंटू ह्या √xचा डेरिव्हेटिव्ह, √xचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/2 √x. वाटलं तर पुढे रिझनिंग मध्ये फॉर्म्युला लिहू शकताय. डेरिव्हेटिव्ह ऑफ √x इज इक्वल टू मायनस 1/2 √x. हा फॉर्म्युला प्रत्येकाचा पाठ झाला पाहिजे. आता पुढे वाटलं तुम्हाला रिझनिंग मध्ये फॉर्म्युला लिहू शकताय. तो काय फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ √x इज इक्वल टू 1/2 √x. वाटत समासात लिहून ठेवा, काय फॉर्म्युला हळूहळू तुमचे पाठ झाले पाहिजे सगळे. इथे पाठ होण्याचं एकच कार्य आहे, तुम्ही ते फॉर्म्युले इतक्या वेळा लिहा की पाठ होऊन जातात. ते ऍडजस्ट करून जर लिहिलं तुम्हाला फायनल आन्सर भेटणार आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट ऑफ √x इज इक्वल टू मायनस cos⁻² ऑफ √x अपॉन 2 √x. आता हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल करायचं नाही,
स्क्वेअर कोस एक्सचा आहे आणि रूट एक्सचं आहे. बरोबर आहे. ओके बाळांनो, याल तुमचं फायनल आन्सर. अडचण बोला बरं. एक पुढचं एक्झाम्पल नंबर 3 तुम्हाला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट ऑफ लॉग एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट ऑफ लॉग एक्स. ओके झालंय. सिंगल स्टेप आन्सर लिहिता चालेल बरं का. सर्वात पहिले आउटर फंक्शन काय आहे? कॉट. कॉट डेरिव्हेटिव्ह काय होतो? स्टॅटिस्टिक म्हणजे मायनस कोसेक स्क्वेअर लॉग एक्स इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x. डायरेक्ट आपण लिहून टाकला. अडचण बोला बरं. म्हणजे आता आपल्याला डेरिव्हेटिव्हचे अर्धा पेजभर सॉल्व्ह करून जमत नव्हते, ते एका सिंगल लाईन मध्ये जमायला लागले बा. त्या अवघड डेरिव्हेटिव्ह मध्ये फक्त काय एका फॉर्म्युला समजलेला पाहिजे तुम्हाला. बरोबर आहे. ओके नेक्स्ट पुढे. आता कोणता फॉर्म्युला असेल रे? सेकचा फॉर्म्युला. डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स फॉर्म्युला नंबर 9. ओके लिहा बरं फॉर्म्युला नंबर 9. फॉर्म्युला नंबर 9 ddx ऑफ sec x which is equals to sec x चा डेरिव्हेटिव्ह येतो sec x into tan x. sec x into tan x. मग जनरल फॉर्म्युला लिहावर. स्टार्टिंग सी नाहीये ना म्हणून मायनस घेतलेला नाही. ओके जनरल फॉर्म्युला होईल डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक ऑफ एफ ऑफ एक्स. एक्सच्या ऐवजी एफ ऑफ एक्स रिप्लेस केला. मग डेरिव्हेटिव्ह काय येईल रे? सेक एफ ऑफ एक्स इंटू टॅन ऑफ एफ ऑफ एक्स इंटू त्या एफ ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह. पूर्ण फॉर्म्युल्यामध्ये फक्त एक्स जिथे जिथे आलाय त्या एक्सच्या ऐवजी रिप्लेस होऊन काय येईल? एफ ऑफ एक्स आणि शेवटी मल्टिप्लाय बाय एफ डॅश ऑफ एक्स. अडचण बोला बरं. अरे अडचण फॉर्म्युला समजलाय. मग फर्स्ट एक्झाम्पल तुमच्यासाठी लगेच. फर्स्ट एक्झाम्पल डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक ऑफ रूट एक्स. फर्स्ट एक्झाम्पल डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक ऑफ रूट एक्स. आता 1 स्टेप आन्सर द्यायला लागले असतील म्हणजे इतकं वापरले आपण ते फॉर्म्युले ना की ऑटोमॅटिक ते फॉर्म्युले पाठ झाले डायरेक्ट एका स्टेप मध्ये आन्सर यायला लागले एका स्टेप मध्ये आन्सर यायला. काय व्हायला बा मी एका स्टेप मध्ये लिहितो मला सांगा सेक
इथे आउटर फंक्शन सेक आहे आणि इनर फंक्शन काय आहे? रूट एक्स. बरोबर आहे. मग मला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, परत पहिले कोणा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल? आउटर फंक्शनचा. मग सेकचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? सेकचा डेरिव्हेटिव्ह असतो सेक इंटू टॅन. मी मुद्दाम ते अँगल रीड नाही करतात. सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स ना, एक्स मी गायब करतो 2 मिनिटं. सेकचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? सेक इंटू टॅन. अँगल जो इकडे आहे तो तिकडे कॅरी करायचा आहे. मग सेक ऑफ रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह होणार आहे सेक ऑफ रूट एक्स इंटू टॅन ऑफ रूट एक्स. अडचण बोला बरं. इंटू इंटू डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचा? इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स. रिझनिंग साठी हा फॉर्म्युला वरच दिलाय. बरोबर आहे. ओके. आता बाळांनो प्रश्न आला तो म्हणजे रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? सेक ऑफ रूट एक्स इंटू टॅन ऑफ रूट एक्स इंटू बाळांनो आता रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह मला इथं लिहायचा. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? 1/2 रूट एक्स. वाटलं तर रिझनिंग मध्ये पुढे फॉर्म्युला लिहून ठेवा. डी डी एक्स ऑफ रूट एक्स इज इक्वल टू 1/2 रूट एक्स. ज्यांचा फॉर्म्युला पाठ नसेल त्यांनी लिहित चला. काय होतं पुढे तुम्ही फॉर्म्युला लिहित राहतात ना, फॉर्म्युला लिहित ते फॉर्म्युले पाठ होऊन जातात आणि ज्यावेळेस आपण एक्सरसाइज सुरू करतो ना तोपर्यंत तुम्ही सगळे फॉर्म्युले पाठ झालेले असतात. मग एक्सरसाइज मध्ये काही अडचण येत. आणि मग हे जर अरेंज करून लिहिलं तर सेक ऑफ रूट एक्स इंटू टॅन ऑफ रूट एक्स अपॉन रूट एक्स कॅन्सल होईल ना. काढा कॉमन आणि करा कॅन्सल करा. वाटलं वरती जो रूट एक्स आला आहे तो अँगल आहे, खाली जो रूट एक्स आला तो नंबर आहे. दोन वेगवेगळ्या सिस्टीम मधले पार्ट्स आहेत, कॅन्सल होणार नाही. बरोबर. याला पहिला आन्सर. अडचण बोला बरं. एक्झाम्पल फर्स्ट समजलंय. ओके. सेकंड एक्झाम्पल घ्या. तुम्हाला डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक ऑफ ई रेस टू एक्स करा बरं सॉल्व. सेक ऑफ ई रेस टू एक्स झालं सॉल्व. ओके. सर पहिले इथे पहा. परत आउटर फंक्शन सेक आहे, इनर फंक्शन काय आहे? ई रेस टू एक्स. बरोबर आहे. मग सर पहिले आउटर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह स्टॅटिस्टिक आहे का रे? नाही. म्हणजे मायनसचा गोळा आहे की काही काही. मग सेकचा डेरिव्हेटिव्ह काय होतो? सेक इंटू टॅन. अँगल आहे तोच ठेवायचा ई रेस टू एक्स ई रेस टू एक्स. बरोबर आहे. इंटू आता हा डेरिव्हेटिव्ह तुम्ही घेतला कोणाचा? फक्त सेकचा. ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतलाय का? नाही. मग पुढे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स. जर तुम्हाला रिझनिंग द्यायचं असेल हा फॉर्म्युला तुम्ही रिझनिंग देऊ शकता. ओके. पुढे सेक ऑफ ई रेस टू एक्स इंटू टॅन ऑफ ई रेस टू एक्स इंटू ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह. मी फॉर्म्युला सांगितलं होतं बाळांनो. ई रेस टू एक्स जगातलं असं फंक्शन आहे काही तुम्हाला काहीच त्रास देत. ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह सुद्धा ई रेस टू एक्स येतो आणि ई रेस टू एक्सचं इंटिग्रेशन सुद्धा ई रेस टू एक्स येतो. मग ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आला? आता हा ई रेस टू एक्स आणि हा ई रेस टू एक्स मल्टिप्लाय मध्ये मग ई रेस टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर झालं. वाटलं बाळांनो हा नंबर आहे तो वेगळा आला आणि हे अँगल्स आहे. मग फक्त काय करायचं? ट्रिग्नोमेट्रीच्या डेरिव्हेटिव्ह सुद्धा मला सांगितलेली की नंतर तुम्ही जो डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा फक्त पुढे मल्टिप्लाय लिहायचं आहे. म्हणजे काय होईल इथे? ई रेस टू एक्स इंटू सेक ऑफ ई रेस टू एक्स इंटू टॅन ऑफ ई रेस टू एक्स हे आलं फायनल.
अडचण बोला बरं, प्रत्येकाला समजलं एक्झाम्पल? ओके, नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल, डेरिवेटिव्ह ऑफ सेक ऑफ लॉग एक्स. वन स्टेप आन्सर आलं, कारण की गवळी आज ठरलेलं असेल. सेकचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? सेक इंटू टॅन. तो पुढचा ब्रॅकेट आहे असं ठेवला मी, म्हणजे सेक ऑफ लॉग एक्स इंटू टॅन ऑफ लॉग एक्स अपॉन लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे 1 अपॉन एक्स, म्हणजे फक्त अपॉनला मी एक्स लिहितो. बरोबर आहे? ज्यांना स्क्रीनशॉट घ्यायचं असेल ते घेतील. ओके, नेक्स्ट पुढचा फॉर्म्युला नंबर 9 समजला प्रत्येकाला? ओके, आता मग फॉर्म्युला नंबर 10. फॉर्म्युला नंबर 10 कोणाचा फॉर्म्युला असतो रे? कोष्टक एक्स. लिहिता येईल का सेक वरनं? करा बरं ट्राय. फॉर्म्युला नंबर 10, डेरिवेटिव्ह ऑफ कोसेक एफ ऑफ एक्स. आता वाढलो बाकीचं जाऊ द्या, काय तिकडे ते कोसेक असं तर काही असतो. स्टार्ट विथ काय झाला रे? सी. सी ने स्टार्ट झाला म्हणजे बाकीचा कोणता जाऊ द्या, पण त्याला मायनस येणार आहे. बरोबर आहे? मग सर फिरवा, सेकचा डेरिव्हेटिव्ह जर सेक इंटू टॅन आहे, सेकचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? सेक इंटू टॅन आहे, तर मग कोसचा डेरिव्हेटिव्ह काय होईल? मायनस कोसेक इंटू कॉट. इंटू त्या एफचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? एफ डॅश. सॉरी, आपण डायरेक्ट जनरल फॉर्म्युला घेतला. सॉरी, कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. जनरल फॉर्म्युला डायरेक्ट पहिले बेसिक फॉर्म्युला लिहायचा आहे, नंतर मग जनरल फॉर्म्युला लिहायचा आहे. ओके, डेरिवेटिव्ह ऑफ कोसेक एक्स इज इक्वल टू मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. बरोबर आहे? ओके, जनरल फॉर्म्युला, डेरिवेटिव्ह ऑफ कोसेक ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय येईल? मायनस कोसेक एफ ऑफ एक्स इंटू कॉट ऑफ एफ ऑफ एक्स इंटू त्या एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स. अडचण? सर्वांना अडचण? फर्स्ट एक्झाम्पल घ्या. कोसेक ऑफ एक्स रेस टू 3. फर्स्ट एक्झाम्पल आहे तुम्हाला सॉल्व्ह करायला. कोसेक ऑफ एक्स रेस टू 3.
झाला फॉर्म्युला, आन्सर काय आला याचं फायनल, कोसेक स्टार्ट झाला ना, म्हणजे मायनस कोसेक ऑफ एक्स रेस टू 3 इंटू कॉट ऑफ एक्स रेस टू 3 इंटू डेरिवेटिव्ह ऑफ एक्स रेस टू 3. बरोबर आहे. ओके, आता प्रश्न राहिला तर फक्त कोणाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, एक्स रेस टू 3, म्हणजे आन्सर आला असेल मायनस कोसेक ऑफ एक्स रेस टू 3 इंटू कॉट ऑफ एक्स रेस टू 3 इंटू त्या एक्स रेस टू 3 चा डेरिव्हेटिव्ह 3 इंटू एक्स स्क्वेअर. कोणता फॉर्म्युला रिझनिंग मध्ये यायचा, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन इज इक्वल टू एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. बरोबर आहे. लिहायचं तर तुम्ही रिझनिंग मध्ये फॉर्म्युला लिहू शकताय. आणि शेवटी बाळांनो हा नंबर आहे, पुढे घेतला तरी चालतो, नाही घेतला तरी चालतो. अगर तो पुढे घेतला तर फायनल आन्सर आला तुमचा डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक ऑफ एक्स रेस टू 3. काय आन्सर आलं, मायनस 3x स्क्वेअर इंटू कोसेक ऑफ एक्स क्यूब इंटू कॉट ऑफ एक्स क्यूब. अडचण बोला बरं, अडचण. ओके, नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल, डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक ऑफ लॉग एक्स. ओके, काय आन्सर आलं, स्टार्ट सी म्हणजे मायनस कोसेक इंटू कॉट कोसेक ऑफ लॉग एक्स इंटू कॉट ऑफ लॉग एक्स इंटू पुढे काय घ्यायचा, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. मग लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह काय येईल, पुढे लिहू शकतो मी रिझनिंग मध्ये लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह, म्हणजे फायनल आन्सर असेल तर मायनस कोसेक ऑफ लॉग एक्स इंटू कॉट ऑफ लॉग एक्स इंटू 1/x, म्हणजे अपॉन एक्स लिहिला. अडचण बोला, अडचण. पुढे नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 3, डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक ऑफ ई रेस टू एक्स. ओके, काय आन्सर आलं, कोसेक डेरिव्हेटिव्ह काय होईल, मायनस कोसेक डेरिव्हेटिव्ह काय, मायनस कोसेक ऑफ ई रेस टू एक्स इंटू कॉट ऑफ ई रेस टू एक्स इंटू ई रेस टू डेरिव्हेटिव्ह काय येईल, ई रेस टू एक्स, आणि तो ई रेस टू एक्स पुढे घेतला तर फक्त इथे, म्हणजे फायनल आन्सर आहे मायनस ई रेस टू एक्स इंटू कोसेक ऑफ ई रेस टू एक्स इंटू कॉट ऑफ ई रेस टू एक्स. एका सिंगल स्टेप मध्ये
म्हणजे जे डेरिव्हेटिव्ह आपला खूप टफ वाटतात ते सिंगल स्टेप मध्ये आन्सर यायला लागले सगळे. बरोबर आहे. ओके, नेक्स्ट पुढे फॉर्म्युला नंबर 11. फॉर्म्युला नंबर 11, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स. याला मुद्दाम मी तुमचा एक सेपरेट फॉर्म्युला घेतो, नोट मध्ये ऑर्टिकल लिहून दिलं आहे, बरोबर आहे. पण याचा आपल्याला जनरल फॉर्म्युला मेन लिहायचा आहे. मग लिहा बरं, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स किती येतो? 1/2 रूट एक्स. बरोबर आहे. पहा, फॉर्म्युला घेण्याच्या आधी आपल्याला फॉर्म्युले पाठ व्हायला लागलेले. हे फॉर्म्युले वापरून वापरून पाठ होतात. तुम्ही जर लिस्ट घेऊन बसले तर फॉर्म्युले पाठ नाही होती. मग त्याचा बेसिक फॉर्म्युला लिहा. रूट एक्सचा बेसिक फॉर्म्युला काय आहे? डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स इज 1/2 रूट एक्स. जनरल फॉर्म्युला लिहा बरं. हे जनरल फॉर्म्युले बाळांनो तुमची इंटिग्रेशनची शॉर्टकट मेथडची ट्रिक आहे बरं का. म्हणजे सीईटीला जे इंटिग्रेशन येतं त्या इंटिग्रेशनसाठी हे तुमचे जनरल फॉर्म्युले जर तुम्ही डोक्यात असतील, तुमचं इंटिग्रेशनचं एक्झाम्पल सीईटीला क्लिअर येतं. ओके, काय लिहिला रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह? 1/2 रूट एक्स. कसा आला? सिन्स इथे रिझनिंग दिलं आपण. सिन्स इथे मी वापरलेला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आहे तो? एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. हा फॉर्म्युला यूज केलेला आहे. कसा? एक्स रेस टू रूट एक्स म्हणजे एक्सचा पॉवर किती आहे? 1/2. बरोबर आहे. मग ह्या फॉर्म्युला 1/2 मल्टिप्लायला घेतला, 1/2 मधनं 1 मायनस केला, मायनस 1/2 झाला तो. आणि न्यूमरेटरला मग मायनस 1/2, डिनॉमिनेटरला आलं तर प्लस 1/2. आणि 1/2 म्हणजे काय असतं? पॉवर जर 1/2 असेल तर म्हणजे आन्सर आहे 1/2 रूट. हा फॉर्म्युला वापरून आपण हे सॉल्व्ह केलेलं आहे एकदा. बरोबर आहे. आता जनरल फॉर्म्युला कसा लिहिला असाल तुम्ही? डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्सच्या ऐवजी रिप्लेस करायचा एफ ऑफ एक्स. ह्या एक्सच्या ऐवजी रिप्लेस काय करायचा? एफ ऑफ एक्स. मग आन्सर काय येणार? 1/2 रूट एफ ऑफ एक्स इंटू एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स. एखाद्याने हा वरती जरी एफ डॅश ऑफ एक्स दिला तरी काय फरक पडेल का? म्हणजे आपल्याला एफ डॅश ऑफ एक्स अपॉन 2 रूट एफ ऑफ एक्स तरी सेमच आहे. ओके बाळांनो, हा आला तुमचा जनरल फॉर्म्युला. ओके, अडचण बोला बरं. मग एक्झाम्पल घ्या. फॉर एक्झाम्पल फर्स्ट एक्झाम्पल, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ साइन एक्स. ओके, इथं इनर फंक्शन कोणतं आहे? साइन एक्स. आणि आउटरला कोण आहे? रूट. रूटचा डेरिव्हेटिव्ह काय यायचा? 1/2 रूट. कसं डोक्यात ठेवायचं लक्षात ठेवा. रूटचा डेरिव्हेटिव्ह काय यायचा? 1/2 रूट. आतलं फंक्शन ऍज इट इज साइन एक्स इंटू पुढे काय करायचं? जे फंक्शन तुम्ही ऍज इट इज ठेवलंय कोणतं? साइन एक्स. त्याचा डेरिव्हेटिव्ह इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन. अडचण मला बरं, फॉर्म्युला पाठ करायची गरज आहे. रूटचा डेरिव्हेटिव्ह काय द्यायचा? 1/2 रूट. आतलं फंक्शन ऍज इट इज रूट मधलं आणि त्या फंक्शनचा परत पुढे काय घ्यायचा? डेरिव्हेटिव्ह. म्हणजे फायनल आन्सर 1/2 अंडर रूट साइन एक्स इंटू साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय होईल बाळांनो? तर कॉस एक्स साईडला बरं नाही वाटत आहे, मग फक्त आईच्या वरती मल्टिप्लाय मध्ये लिहा. म्हणजे मला फायनल आन्सर भेटलं डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट साइन एक्स. किती आला? अडचण बोला. बरोबर आहे.
ओके, एक दुसरं एक्झाम्पल घ्या, तुम्हाला सॉल्व्ह करायला आता लगेच. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ सेक ऑफ रूट एक्स. आता इथे एकाच एक किती फंक्शन आले? 3. पहिला रूट, त्याच्या आतमध्ये सेक, त्याच्या आतमध्ये परत रूट. मग सर्वात पहिले ते आतलं फंक्शन आहे सेक ऑफ रूट एक्स, त्याचा विचार करू नका. सर्वात पहिला फक्त कोण आहे? आउटरला रूट, बरोबर ना, बाहेरचा रूट. मग रूटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1/2 रूट. 1/2 रूट. आतलं फंक्शन ऍज इट इज सेक ऑफ रूट एक्स, बरोबर आहे. ओके, इंटू आता आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक ऑफ रूट एक्स. इथं मला परत आउटर फंक्शन सेक आहे, इनर फंक्शन रूट एक्स आहे. मग अरेंजमेंट करून लिहितो मी फक्त. सेकचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? सेक ऑफ रूट एक्स इंटू टॅन ऑफ रूट एक्स अपॉनला 2/√ सेक रूट एक्स आहे असाच. इंटू मला डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचा आहे? इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स, बरोबर. पुढे तुम्ही रिझनिंग मध्ये कोणता फॉर्म्युला वापरणार? इथे कोणता फॉर्म्युला वापरला? रिझनिंग मधली डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक ऑफ एफ ऑफ एक्स फॉर्म्युला लिहू शकता तुम्ही पुढे. ओके, म्हणजे फायनली सेक ऑफ रूट एक्स इंटू टॅन ऑफ रूट एक्स अपॉन 2 इंटू √ सेक ऑफ रूट एक्स इंटू रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स, बरोबर आहे. तो 2 इंटू 2 4 गेला. तो रूट एक्स इथे लिहिण्यापेक्षा मी फक्त असं करतो, तो रूट एक्स इथे लिहितो. 4 रूट एक्स इंटू रूट ऑफ सेक रूट एक्स. तुम्हाला डिनॉमिनेटर दोन्ही टर्मचं रूट कॉमन करायचं, ते पण चालेल. माझ्या मते हे तुमच्या बुक मधलं एक्झाम्पल आहे, सॉल्ड एक्झाम्पल आहे. रूट ऑफ सेक रूट एक्स 3 ओळीमध्ये तुम्ही आन्सर लिहिल. तेही असं काही विषय आलं काय हार्ड आहे की काय वेगळं आहे, हे सगळं झाले फॉर्म्युले, बरोबर आहे. ओके बाळांनो, आता आपले फॉर्म्युले जवळजवळ संपत आले. आता फक्त मला जर एखाद्या फॉर्म्युल्याची गरज असेल तर 1/x चा घ्यावा किंवा नाही घ्यावा फक्त उद्या ठरवल मी. जर घ्यावा वाटत तर उद्या तो पहिले फॉर्म्युला घेईल आणि लगेच आपली एक्झरसाइज सुरू होईल. फॉर्म्युले विथ एक्झाम्पल झाले आपले. पण आता एक घरी गेला एक काम असेल, काय करायचं? सगळे फॉर्म्युले जनरल फॉर्म्युला, फॉर्म्युला जनरल फॉर्म्युला, फॉर्म्युला जनरल फॉर्म्युला त्याची लिस्ट करायची. याच्या पुढे एक फॉर्म्युला तुम्ही लिहून ठेवायचा 12th नंबरचा. 1/x चा डेरिव्हेटिव्ह, 1/x चा डेरिव्हेटिव्ह या फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायचा, जनरल फॉर्म्युलेचा प्रयत्न करायचा. नाही जमला उद्या मी लिहून देईन. ओके, ठीक आहे. उद्यापासून एक्सरसाइज सुरू होणार आहे.